हा युट्यूब फॅमिली, तुम्हाला स्वागत आहे म्हणा युट्यूब चॅनलवर. तर मग आज येत असते आपण कुरडाई बनवणार येतस. तर कुरडाई गहू बिजाडा तक तर छेल्ले सुकाडा तक तया तक बनावा तक बट आम्ही तुम्हाला आमना ब्लॉग मध्ये खडसो. मना व्हिडिओले तुम्ही स्किप नका करा आणि मना व्हिडिओले जुडे राहा आणि मना व्हिडिओ पूर्ण देखा. लोकवन गहू येतस तर आम्ही नेतस ना या 100 किलो लोकवन गहू येतस देखा. आणि निवाडी रानवी पण आपलं गहू जो घरना येत असतं आपण ते काही साफ करायला जरूर राहते. त्यामुळे चोखात गहू या आपला गहू आपण येतस ना एक पाणीवर त्याचे धुई काढू चांगला. टीपमाट टाकेले टीपमा चांगला चिक बसस गो. यातले ना आपण आधी एक पाणीवर धुईस नी यामा पाणी टाकीस नी देऊ. दखाते या गहू आपला असं बिजाडीस नाही देतो आणि 3 मिनिट लागून त्यातले आपले पाणी बदला नसे गहूच न या गहू पाणी भरीस नाही दिलेले देखा. या गहू आपण बिजाडीस देतो आणि झाकणाला देतो. आपला दिन हे आज दुसरा आहे देखा. आता आपले बदलांचे पाणी गहू तर चांगला फुली जायला येतच देखा. चला आता मी चांगलं स्वच्छ याले आपण यानं पाणी बदली काढू आणि चांगलं स्वच्छ पाणी टाकीत परत आपण त्या गहूचे दूर टाकू. गहू आपला चांगला फुलाई जायचं होतं बरोबर. आपण त्याला आखो एक पाणीवर धुई काढू. आता आपण पाणी भरीसने परत ती देऊ. आहे देखा आपला गहू म्हटलं आपण असं इला गेले फेस फेस आणि आपला दिन या तिसरा गहूच ना. आता या ना आपण आज बी पाणी बदली टाकू. आपण गहू चांगला धुई टाकू सोलायचं चांगला जायला शेतच. दिन तिसरा आहे आपला वाला गहू टाकेल ना. आपण त्यातले चांगलं धुई टाकू स्वच्छ पाणीवरी. तीन पाणी सरमिनी चांगला टाके धुई टाका. ते आपण आखो ढाकीस नाही देतो याले. आपला आज ना दिन हे चौथा आणि आता आपण चांगला स्वच्छ पाण्याला धुई टाकू. देखा आपला गहू चांगला मस्त फुली जायचे देखा. मस्त फुली जायचे हा गहू आपला वाला देखा. आता आपले याले चांगलं स्वच्छ पाण्यावर राखू धुई टाकू 3-4 पाणीवर. चला आता आपण यानं पाणी नित्राय काढू. काय डुबल बोलायला तसं पाणी टाकी ना लसण लावून. चांगला 2-3 पाण्यावर धुई टाकू आपण त्यातले.
आई दफा आपलं आई मशीन लायचे घरगुती आणि असं तरी का तीन आपला गौदया ना येतच कोडाई ना चांगला आपण 3-4 पाणी होते आपलं धवाई की मी तुम्हाला बटा देखाडेल छे व्हिडिओ मा आणि या सरीत तीन देखा या गौदया राहणार येतच मस्त आता आपण येतना मशीन चांगलं धुई टाकू आणि व्यवस्थित धुवाय घे का त्याले बटन नटे वगैरे खोलीस ठी देऊ आणि चांगलं गहू लटकेल होतीन ते बड मशीन अख्खा धुईस ठी देऊ मशीन आपलं चांगलं व्यवस्थित धुवाय घ्या आणि आता आपण येत असते गहूना चीक काढू ते मग आपण 3 पाणीवर आपले चीक धुया नाही तर मग आपण चांगलं धुईस नी मग आपण एक टिपले कपडा बांधिली आणि आपण त्यामा चीक गायन करता पाणी त्यामा काढा नाही देखा असं करीस नी निपी निपीस नि बडा आपले चीक काढा नाही त्यामुळे गहू चांगला आपण स्वच्छ धुई टाकू गहू आपला मस्त आपलं एक पाणीवरी गाय घ्या दुसरं पाणीवरी आता आखू आपण धुई टाकू त्याले गहूसले असं गाई गाईस नाही आम्ही न बटाव गहू धुई काढी राहणं येतस आता मी शे ना पिठणी गाय नेलेल शे आणि चिक गाय ना आपण आता चालू करू गायनीवरी गाई गाईस नाही कपडावरी त्या अंदर बडा चिक गाय राहणं शे आपल्याला मग ते चिकले एक दिन आखं राहू देवा ना आणि रातले आखू परत त्यामा पाणी वरवरनं पाणी आपले काढी राहावं असे आणि गल्ला पे देखा चिक गाय चाल नाही
बठज आपलं चीक गायलेल छे। एक कढ़ाई में दूसरी कढ़ाई में गायली दाते आडे तीसरी कढ़ाई में आखो आपले तिसरा पाणीवर आपण दही टाकू जाते। 2 पाणीवर व्हायचा मध्ये तिसरा पाणीवर आखो दही टाकत त्या आणि बठ 2 टिपली दात 2 टिप माहित असते आम्ही ती गायलेले तस नाही जस्ट मग आता देखा ते एक दिन सकाळीला आपण गायले आते रात हुई की आते रातले तस ना आम्ही नाही बरोबर ना पाणी आम्ही काढीस नाही फेकी देतस चिकाने चांगला मस्त बशी द्यायचे पुरे एकदम बारीक धारलायस नी चिकले आम्ही ते चांगलं गायलेतस म्हणजे वरवरना पाणी बठ निघी जाईल आणि सकाळी मग मस्त दव्या बरफ कुल्ला येतील देखा आपलं चीक चांगलं मस्त बशी जायला तिथलं मस्त दव्या बरफ ती किराणाशे आम्ही काय त्यामा तुरटी वगैरे काय टाकतात नाही आम्ही त्यामा मस्त दव्या बरफ कुल्ला येतेस चीक चांगलं बशी जायलशे मग आपण येतच ना चांगलं त्यामा आखो परत पाणी भरीस नाही ती देऊ चीक आखा पण पोडी टाकस त्याला चांगला मग आपण येत असते चांगलं 2 टिपस ना येत असते चांगला चीक येतं मिनी बसेल होता तो पोडी फाडी टाका आणि ते आपण येत असते त्यामा पाणी भरी देऊत आणि आखी रात्रभर राहील आणि सकाळी उठीस नाही परत मग आपले त्यामाईन वरवरनं पाणी काढी टाकानं जरा फुल पाणी भरीस नाही ती तिथं म्हणजे वरवरनं पाणी राहील ते निघी जाईल आणि ते दुसरा टिप माना त्यामध्ये थोडस चीक बसेल छे जे आपलं 2 पाणीवर 3 पाणीवर धुईल होता ना ते येतं त्यामाशी मग त्यामा पण आता चांगलं फुल पाणी भरीस ठी देस म्हणजे मग सकाळी येतं खराब वरनं पाणी मग आपण सकाळी काढिले सुद्धा दाखव टीप झाकीसून ठी देस मी आते आता का आखो आप इथलं पाणी शे आता मी त्याले आखं नितारे टाकस वरवरना पाणी चीक देखा मग आपला चांगलाच बशी जायचे बारी अवचूला चिटाडा मी आते आणि पाणी गरम करायला ठेवलचे कढाई टाकी दीदी नाही देखा एक जाडी जाई एक बारीक जाई आपली जी जशी चांगली लागणे का ती जाईल आणि आता आपण तिला सोरामा फिट कर देऊ नाही देखा आपला पाणी थोडंसं जास्त ठेवले आता मी नाही तपेला भरून काढली ना जसं पाणी आपल्याला लागणार का तसं आपण काढी लेवा ना त्याला लागता मग पाणी टाका ना मग आई देखा मीठ लिहिल छे आपला अंदाज प्रमाणे आम्ही इथलं मीठ टाकी राहणार खावा अन्न काय राहणार ते मग आपण त्याला चक्कीस देखसूत आणि आखो आपण वरती मीठ टाकू शकतो आम्ही इथलं मीठ टाकू ते बघा ना मला आपलं मस्त खाई आते ठीक आहे चीक आणि आता खुळलाय बळणी चालू होई जाई देखा मस्त गर आपलं गेराय राहण्याचे पीठ मस्त पीठ गेराय द्यायचे देखा एकदम थोडं चिकन होई पीठ थोडस बाफाव दे ना आपण बिलकुल देखा आपलं पीठ चांगलं मस्त गर गेराय घेऊन एकदम चिकन चटा आता आपण कोल्हा पाडायला सुरुवात करू
आपला खाटला टाकायचा आणि खाटल्यावर इथे थैली पिशवी प्लास्टिक न आथरेलचे कुल्ला एकदम भारी निघतील मग संध्याकाळी. आपला पीठ बाफाईये आता आपण कुल्ला पाडायला चालू करू. चला मग ते कुल्लाई पाडायला सुरुवात करू. देखा ते आपले प्लास्टिक वगैरे बुडात राहायचे देखा कुल्लाई पाडी आणि मस्त कुल्लाई राहणारच देखा. आपलं कुल्लाईच ना पीठ एकदम मस्त चिकन चटक शे आणि एकदम भारी राहतात कुल्लाया. ते काही बारीक जाईवाली शे आणि जाडी जाईवाली आपली जशी आवडी तशी आपण आपल्या पद्धतीने पाडू शकतो. सर मस्त कुल्लाया पडी राहतात. पीठ एकदम भारी होतं चिकन चटक आणि मस्त फटाफट कुल्लाया पाडाय राहतात. हात बी काय दुखी नाही राहतात एकदम मस्त कुल्लाया होण्यात. आता येत असते बरी ती रांधतात. आम्ही दोन्ही जण फटाफट कुल्लाया पाडी रांधतात. दोन्ही जण एक जण ते खाटल्यावर एक जण खाटला 2 खाटला आदरेल होतात. मस्त फटाफट कुल्लाया आम्हाला पाडाय रांधतात. देखा मग आपला कुल्लाया बनी गया बनीस नहीं बटा रेडी तस. चला मग आमना कुल्लाया बनीस रेडी तस. आते सुकाळा लगल 3-4 दिन लगून सुकाळायला लागतील आणि मग तुमले ताई तुईसी मग मी तुमले बाकीने ब्लॉग देखाडसू. जेवणात आमना कुल्लाया कमेंट करीन सांगा आणि तुम्ही पण आमना व्हिडिओ देखील सेम असंच बनावा. हा देखा आपली आई बारीक वाली कुल्लाई आहे इथली फुलच बरं. हा देखा मस्त फुलाई राहिली आहे आपली कुर्डाई. बारीक वाली आम्ही 2 साईडने बनायला होतात. तुमले तर देखाडेलच होतात. मध्ये काही जाडीवाली मस्त फुली राहणार कुल्लाया. दखा मग आपली कुल्लाई मस्त फुलेलचे त्याने एकदम एक नंबर कुल्लाई आपली येलचे आणि दखा किती भारी फुलेलचे. मग तुम्हाला मना व्हिडिओ पूर्ण आवडना होई तर मना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय खानदेश.